श्री स्वामी समर्थ. भाग 1. अक्कलकोटात एक गरीब शेतकरी रोज स्वामींच्या चरणी येत असे. त्याच्या डोळ्यात चिंता होती, पण स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 2. शेतकऱ्याच्या शेतात पाऊस नव्हता. त्याने स्वामींचे नाम घेतले आणि काही दिवसात मुसळधार पाऊस पडला. भाग 3. एक आईचे मूल आजारी होते. स्वामींनी फक्त उदी दिली आणि मूल बरे झाले. भाग 4. एक व्यापारी दिवाळीखोर गेला होता. स्वामी म्हणाले, सत्याने वर वाग आणि त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. भाग 5. एक गरीब भक्त दररोज नामस्मरण करीत असे. त्याच्या घरात सदैव शांतता नांदत होती. भाग 6. एक तरुण दिशाहीन झाला होता. स्वामींच्या दर्शनाने त्याला योग्य मार्ग मिळाला. भाग 7. एक स्त्री दुःखाने खचलेली होती. स्वामी म्हणाले, श्रद्धा ठेव आणि तिच्या आयुष्यात आनंद परतला. भाग 8. गावात रोगराई पसरली. स्वामींच्या कृपेने संकट टळले. भाग 9. एक अहंकारी माणूस स्वामीची परीक्षा घेऊ लागला, पण त्याच्या स्वतःची चूक कळली. भाग 10. स्वामी म्हणाले, सेवा हीच खरी पूजा आणि भक्ती सेवा सुरू केली. भाग 11. एक विद्यार्थी अपयशी झाला. स्वामी आशीर्वादाने तो यशस्वी झाला. भाग 12. एक वृद्ध भक्त एकटा होता. स्वामींनी त्याला नावाशीर आधार दिला. भाग 13. एका घरात सतत वाद होत होते. नामस्मरण शांती परतली. भाग 14. एक माणूस संकटात अडला होता. स्वामींच्या नावाने त्याचे संकटात सुटका झाली. भाग 15. एक भक्त रोज स्वामींचे चरणी वाचत असे. त्याचे मन शांत झाले. भाग 16. स्वामींच्या सांगितले, कर्म करा, फळाची चिंता करू नका. भाग 17. एक तरुण चुकीच्या मार्गावर होता. स्वामींच्या कृपेने तो सुधारला. भाग 18. एक स्त्री निराश झाली होती. स्वामींच्या शब्दाने तिला नवीन आशा मिळाली. भाग 19. गावात दुष्काळ पडला. स्वामींच्या आशीर्वादाने अन्नाची व्यवस्था झाली. भाग 20. एक भक्त स्वामींना नावापासून हाक मारत होता. स्वामी त्याच्या स्वप्नात आले. भाग 21. एक कुटुंब आर्थिक संकटात होता. श्रद्धा आणि परीक्षेने त्यांना यश मिळाले. भाग 22. स्वामी म्हणाले, दुसऱ्याला मदत करा आणि भक्तांनी दान धर्म केले. भाग 23. एक आजारी वृद्ध स्वामींचे नाव घेत होते. त्याला मन शांती मिळाली. भाग 24. एक मुलगा हरवला होता. स्वामींच्या कृपेने तो सुरक्षित परतला. भाग 25. शेवटी स्वामींचा संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे भक्तांसाठी खरे बळ ठरले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.